विद्यार्थिनींनो, आज आपण AST या विषयातील दुसरा महत्त्वाचा चॅप्टर कमर्शियल क्रॉप्स सुरू करणार आहोत. यामध्ये शुगरकेन, मँगो, बनाना आणि संत्रा या 4 पिकांचा समावेश होतो. आता कमर्शियल क्रॉप्स याचा अर्थ शेतकऱ्यांना पैसे मिळवून देणारी पिकं. त्याला आपण नगदी पिकं असंही म्हणू शकतो किंवा कॅश क्रॉप्स असंही आपण त्याला म्हणू शकतो. यामध्ये अगोदरच सांगितल्याप्रमाणे 4 क्रॉपचा समावेश होतो. सुरुवातीला आपण ऊस किंवा शुगरकेन, की जो तुम्हाला अतिशय ओळखीचा आहे, सध्या तुम्ही घरीच आहात, तर प्रत्येकाकडे 1 एकर तरी शुगरकेन असेल, तर त्याचं नीट निरीक्षण करा. त्यानंतर कोणत्या पद्धतीने तो लावलेला आहे, कोणत्या महिन्यामध्ये लावलेला आहे, किती महिन्याचा तो पीक झालेलं आहे, कोणती जात लावलेली आहे, यानुसार तुम्ही जर निरीक्षण ठेवलं तर हे प्रकरण किंवा हे पीक तुम्हाला समजण्यासाठी अतिशय सोपं जाईल. वडिलांशी चर्चा करा, भावाशी चर्चा करून हे कमर्शियल क्रॉप, की जे अतिशय महत्त्वाचं आहे, शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये पैसे मिळवून देणारं हे पीक आहे, त्याबद्दल आपण आज अभ्यासणार आहोत. पॅटर्न तोच आहे, बोटॅनिकल नेमपासून ते हार्वेस्टिंग यील्ड किंवा पेस्ट अँड डिसीजपर्यंत. तर पाहूया शुगरकेन क्रॉप. सुरुवातीला आपण बोटॅनिकल नेम पाहूया. Botanical name of sugarcane is Saccharum officinarum. पहिलं जे बोटॅनिकल नेम इथं दिलेले आहे सॅकॅरम जीनस आणि ऑफिसिनॅरम स्पेसीज. आणखी एक बोटॅनिकल नेम दिलेलं आहे पहा, सॅकॅरम स्पॉन्टॅनियम. म्हणजे इथं 2 बोटॅनिकल नेम आहेत, सॅकॅरम ऑफिसिनॅरम आणि दुसरं सॅकॅरम स्पॉन्टॅनियम. तर आपला जो ऊस आहे की ज्याला आपण इंडियन शुगरकेन म्हणतो, तर तो इंडियन शुगरकेन किंवा इंडियन केन हा या 2 व्हरायटींचा संगम आहे पहा. म्हणजे नॅचरल हायब्रिडायझेशन बिटवीन सॅकॅरम ऑफिसिनॅरम अँड सॅकॅरम स्पॉन्टॅनियम, या दोन्हीचा संकर करून, युनियन करून आपला इंडियन केन बनलेला आहे. हे थोडंसं एक्स्ट्रा नॉलेज तुमच्यासाठी, पण आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, सॅकॅरम ऑफिसिनॅरम हे एक तरी किमान तुम्ही लक्षात ठेवा, आणि दुसरं बोटॅनिकल नेम सॅकॅरम स्पॉन्टॅनियम. नेक्स्ट फॅमिली. आता हे गवत वर्गातीलच पीक आहे. तृण धान्य आपण म्हणतो, तर इथं धान्य नाही म्हणता येणार, पण जी ज्वारी, बाजरी, मका, भात आणि गहू यांची जी फॅमिली आहे ग्रामिनी, तीच फॅमिली ऊसाची सुद्धा आहे, तर इथे फॅमिली आहे ग्रामिनी. लक्षात ठेवा. म्हणजे जसं आपण याच्या अगोदर पीक आपण पाहिलं की वीट पाहिलं, पॅडी पाहिलं, तर त्याच्यामध्ये फॅमिली ग्रामिनी आहे, ऊसाची सुद्धा फॅमिली ग्रामिनीच आहे. ओरिजिन, मूळ स्थान, नेटिव्ह प्लेस काय आहे पहा, तर सॅकॅरम ऑफिसिनॅरमचं जे नेटिव्ह प्लेस आहे किंवा ओरिजिन आहे, इंडो म्यानमार चायना बॉर्डर असं त्याचं ओरिजिन आहे. आणि सॅकॅरम स्पॉन्टॅनियमचं आहे इंडिया. लक्षात ठेवा, इंडो म्यानमार रिजन और चायना बॉर्डर फॉर सॅकॅरम ऑफिसिनॅरम अँड India for Saccharum spontaneum. Then
युजेस ऑफ शुगरकेन. याच्यामध्ये भरपूर लिहिता येईल आपल्याला. शुगरकेनचे उपयोग आपण बघूया. फर्स्ट यूज. शुगरकेन इज मेनली ग्रोन फॉर दी मॅन्युफॅक्चर ऑफ शुगर. शर्करा, साखर. साखर बनवण्यासाठी आपण ऊसाचा उपयोग करतो. जॅगरी, खांडसरी शुगर इज अल्सो प्रिपेअर्ड फ्रॉम शुगरकेन. शुगरकेनपासून आपण गूळ तयार करतो की ज्याला आपण जॅगरी म्हटलेलं आहे. खांडसरी शुगर याचा अर्थ खडी साखर, हे बाय प्रॉडक्टसुद्धा आपण ऊसापासून बनवतो. ग्रीन टॉप्स ऑफ द प्लांट आर यूज्ड ॲज ए फॉडर फॉर कॅटल. ग्रीन टॉप्स याचा अर्थ वाडं. आता वाडं हा शब्द तुम्हाला परिचयाचा आहे. आपण ज्या वेळेला हिरवा चारा अवेलेबल नसतो उन्हाळ्यामध्ये वगैरे, त्यावेळेला जनावरांना आपण, कॅटल्सला आपण वाडं खाऊ घालतो. त्याला म्हटलेलं आहे ग्रीन टॉप्स ऑफ शुगरकेन. नवीन मुलींनी थोडंसं शब्दाकडे लक्ष द्या. ग्रीन टॉप याचा अर्थ वाडं. नेक्स्ट, स्टबल्स आर यूज्ड ॲज अ फ्युएल इन रुरल एरियाज. रुरल एरियाज किंवा ग्रामीण भागामध्ये आपण स्टबल्स वापरतो. स्टबल्स याचा अर्थ तुम्ही प्रिपरेटरी टिलेजमध्ये पाहिलेलं आहे पहा, की कलेक्ट दी स्टबल्स अँड बर्न असं आपण म्हणतो. तर खोडक्या, स्टबल्स याचा अर्थ खोडक्या. तर ऊसाच्या खोडक्या आपण इंधन म्हणून वापरतो. आता इंधन याचा शब्दशः अर्थ घेऊ नका. आपण पाणी तापवण्यासाठी, पाणी गरम करण्यासाठी आपण या खोडक्यांचा वापर करतो. त्याला स्टबल्स म्हटलेलं आहे. तर स्टबल्स आर यूज्ड ॲज अ फ्युएल इन रुरल एरियाज. नेक्स्ट, फॅक्टरी बाय प्रॉडक्ट्स नेमली बगॅस, मोलॅसेस, प्रेस्मड केक अँड वॅक्स आर ऑब्टेन्ड फ्रॉम शुगरकेन क्रॉप. पहा कोणकोणते फॅक्टरी बाय प्रॉडक्ट्स इथं सांगितलेले आहेत. बगॅस याचा अर्थ भुस्सा, बुसकट किंवा चोथा या अर्थाने तो शब्द वापरलेला आहे. मोलॅसेस याचा अर्थ मळी. प्रेस्मड केक याचा अर्थ मळीपासून निर्माण होणारी पेंड. आणि वॅक्स म्हणजे मेन. हे बाय प्रॉडक्ट्स लक्षात ठेवा. बगॅस इज यूज्ड इन पेपर इंडस्ट्री. आता हे जो चोथा म्हणलेला आहे आपण किंवा बगॅस म्हणलेले आहे, आपण त्याला भुस्सा म्हणतो. तर पेपर बनवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. मोलॅसिस इज युजफुल फॉर प्रिपरेशन ऑफ ॲसिटिक ॲसिड अँड अल्कोहोल. मोलॅसिस याचा अर्थ मळी, तर त्याच्यापासून आपण अल्कोहोल बनवतो किंवा ॲसिटिक ॲसिड बनवलं जातं. प्रेस्मड केक इज यूज्ड ॲज अ मॅन्युअर. आणि ही जी पेंड आपण म्हणतो केक, तर ती खत म्हणून वापरली जाते. आणखी दोन इथं युजेस सांगितलेले आहेत पहा. शुगर इटसेल्फ इज यूज्ड ॲज अ स्वीटनर इन फूड प्रॉडक्ट्स. तर तुम्हाला मिठाईची दुकानं माहीत आहेत, मिठाई माहीत आहेत, प्रत्येकामध्ये शुगर एसेन्शियल असते. स्वीटनर म्हणून ती वापरली जाते. आणि इन्ग्रेडियंट इन हेअर टॉनिक. त्या हेअर टॉनिकमध्ये सुद्धा आपल्याला ती वापरता येते. आणि इट इज ऑल्सो युज्ड इन टॅनिंग लेदर. म्हणजे कातडी कमवण्यामध्ये किंवा लेदरमध्ये त्याचं टॅनिंग करण्यासाठी सुद्धा उपयोग होतो. तर थोडक्यात शुगरकेनमध्ये इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स लिहिताना किंवा युजेस लिहिताना आपण त्याचे जरी बाय प्रॉडक्ट्स किंवा प्रॉडक्ट्स प्रिपेअर्ड फ्रॉम शुगरकेन लक्षात ठेवले तरी वाक्य तुम्हाला तयार करता येतील. तर ते प्रोडक्ट्स कोणते आहेत? तर मेनली शुगर, जॅगरी, खांडसरी शुगर, ग्रीन टॉप्स, स्टबल्स, बगॅस, मोलॅसेस आणि प्रेस्मड केक. एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी 2 मार्कासाठी किंवा 3 मार्कासाठी पुरेसं आहे. युजेस सोपे आहेत म्हणून बऱ्याच वेळेला विचारले जातात. नेक्स्ट, इथे आपल्याला काही फोटोग्राफ्स दिसतील पहा. तर बगॅस कसं आहे म्हणजे
चोथा किंवा बुस्सा, मोलॅसेस कसं आहे आणि प्रेसमड केक कशा प्रकारे दिसतं, तर त्या थोडंसं तुम्हाला इथे फोटोग्राफ्स दिलेले आहेत, त्याचं निरीक्षण करा आणि लक्षात ठेवा. हे फक्त संकल्पना क्लिअर होण्यासाठी तुम्हाला ते दिलेलं आहे. बगॅस कसं आहे, मोलॅसेस कसं आहे आणि प्रेसमड केक कशा प्रकारे असतं हे तुम्हाला या फोटोग्राफ्समधून दिसून येईल. नेक्स्ट, सॉईल. आता पहा, ऊस हे लॉंग ड्युरेशन क्रॉप आहे, म्हणजे जास्त कालावधी घेतो. एकदा जर तुम्ही ऊस लावला तर साधारणतः 12 महिन्यापासून ते 18 महिन्यापर्यंत ऊस हा जमिनीमध्ये राहतो. त्यामुळं सिलेक्शन ऑफ सॉईल हे करताना आपल्याला हेवी ब्लॅक किंवा डीप ब्लॅक सॉईल वापरावी लागते. म्हणजे ज्या जमिनीची खोली जास्त आहे, डेप्थ ऑफ सॉईल आपण त्याला म्हणतो, डीप ब्लॅक सॉईल आहे, हेवी सॉईल आहे, अशा स्वरूपाची किंवा ॲल्युएल सॉईल आहे, पोयटा, गाळाची जमीन, काळी जमीन, अशी जमीन आपण ऊसासाठी वापरावी. कारण हे पीक जमिनीमध्ये खूप दिवस राहतं. बाकीच्या पिकासारखं ते 3, 4, 5 महिन्यामध्ये निघत नाही. त्यामुळं पहिलंच वाक्य पहा, इथं काय लिहिलेलं आहे, इट रिक्वायर्स medium black to alluvial soil. Black soil or alluvial soil is suitable for cultivation of sugarcane. Next point, moderately heavy and medium deep loam soil is most suitable. आणि मग मध्यम काळी किंवा मध्यम खोलीची लोमी सॉईल ही योग्य आहे असं आपण म्हटलेलं आहे. तर साधारणतः लक्षात ठेवा, डीप ब्लॅक सॉईल, ॲल्युएल सॉईल ऑर लोमी सॉईल. आणि नंतर ती गुणवैशिष्ट्य आपल्याला लिहिता येतील किंवा सांगता येतील. इट शुड बी फर्टाईल, इट शुड बी वेल ड्रेन्ड, इट शुड हॅव गुड वॉटर होल्डिंग कपॅसिटी विथ ऑप्टिमम pH रेंज 6.5 to 7.5. हे आता तुम्हाला ओळखीचं झालेलं आहे, त्यामुळं मी पुन्हा पुन्हा ते सांगून तुम्हाला बोर करणार नाही. आपण पुढच्या मुद्द्याकडे वळूया. नेक्स्ट पॉइंट इज क्लायमेट. इट इज अ ट्रॉपिकल क्रॉप. हे उष्णकटिबंधीय पीक आहे. इट रिक्वायर्स वॉर्म अँड ह्युमिड क्लायमेट फॉर ग्रोथ वाईल कूल अँड ड्राय क्लायमेट फॉर मॅच्युरिटी. पाय ते काय म्हटलेलं आहे, इट रिक्वायर्स वॉर्म अँड ह्युमिड, उबदार आणि थोडंसं दमट. कधी, अर्ली स्टेजला, ज्या वेळेला तो उगवतो किंवा त्याची ग्रोथ व्हायला सुरुवात होते. अँड इट रिक्वायर्स कूल अँड ड्राय क्लायमेट, थंड आणि कोरडं हवामान. कधी, ॲट मॅच्युरिटी. तर मॅच्युरिटीला कूल अँड ड्राय आणि मधल्या स्टेजला, ग्रोथ स्टेजला वॉर्म अँड ह्युमिड. हे शब्द तुम्ही लक्षात ठेवा, हे वर्डिंग तुम्ही लक्षात ठेवा. ॲव्हरेज टेम्परेचर रेंज इज 30 to 35 डिग्री सेल्सिअस. इथं सरासरी तापमान ऊसाला जे लागतं ते 30 ते 35 डिग्री सेल्सिअस एवढ्या रेंजमध्ये चालू शकतं. पुढे काय म्हटलेलं आहे पहा, जर्मिनेशन डज नॉट टेक प्लेस व्हेन टेम्परेचर गोज बिलो 7 डिग्री सेल्सिअस. याचा अर्थ बर्ड डज नॉट जर्मिनेट. बर्ड म्हणजे आपण जे बेण्यावरती असणारं बर्ड्स आहेत ते जर टेम्परेचर 7 डिग्री सेल्सिअसच्या खाली गेलं, तापमान खूप थंडी पडली, तर ऊस हा जर्मिनेट होत नाही, त्याची उगवण होत नाही. म्हणून आपल्याला ते वाक्य असं सांगितलेलं आहे, बर्ड डज नॉट जर्मिनेट व्हेन टेम्परेचर गोज बिलो 7 डिग्री सेल्सिअस. हेही लक्षात ठेवा. सिव्हिअर कोल्ड अरेस्ट द ग्रोथ ऑफ द प्लांट. आत्ताच आपण वरती पाहिलं की टेम्परेचर खाली गेलं तर ऊसाची उगवण होत नाही, त्याचबरोबर त्याची वाढ सुद्धा थांबते. अरेस्ट द ग्रोथ ऑफ द प्लांट असं म्हटलेलं आहे. अरेस्ट, खुंटणे, थांबणे या अर्थाने तो शब्द वापरलेला आहे. व्हाईल हॉट वेदर इन्क्रीज द अटॅक ऑफ स्टेम बोरर. काय म्हटलेलं आहे पहा, जर उष्ण तापमान असेल, जास्तीचं टेम्परेचर 40 डिग्री सेल्सिअसच्या पुढे गेलं तर खोडकिडा, की ज्याला आपण स्टेम बोरर म्हणतो,
त्याचा प्रादुर्भाव वाढतो. तर इथे एक लक्षात ठेवा, सिव्हिअर कोल्ड स्टॉप दी ग्रोथ ऑफ दी प्लांट, शुगरकेन प्लांट. थंडी वाढली की वाढ थांबते. आणि हॉट वेदर जास्त असेल, अबव 40°C, इट इन्क्रीजेस अटॅक ऑफ, कशाचा अटॅक? स्टेम बोरर, खोडकिडा. आणि शेवटी इट डज बेस्ट किंवा इट ग्रो वेल इन 750 to 1200 mm ॲन्युअल रेनफॉल. या रेंजमध्ये 750 ते 1200 मिलीमीटर या रेनफॉल रेंजमध्ये आपल्याला ऊस चांगल्या प्रकारे उत्पादन देऊ शकतो. हे लक्षात ठेवा. नेक्स्ट, प्रिपरेटरी टिलेज म्हणजे पूर्व मशागत. आता अगोदरच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की हे लॉंग ड्युरेशन क्रॉप आहे, त्यामुळं पूर्व मशागत सुद्धा तेवढीच चांगल्या प्रकारे आपल्याला करावी लागते. तर इथे आपल्याला डेफिनेशन लिहावी लागते. पुन्हा पुन्हा आता मी सांगणार नाही, ती डेफिनेशन पहा स्लाईडमध्ये काय दिलेली आहे. टिलेज ऑपरेशन कॅरीड आउट बिफोर सोईंग ऑर प्लांटिंग ऑफ द क्रॉप. आता इथं सोईंग तुम्ही लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल. शेवटी कसं याचं प्लांटिंग करावं लागतं, म्हणजे आपल्याला ऊसाची लागवड करावी लागते. ऊस पेरत नाही आपण, ऊसाची लागवड करावी लागते किंवा लागवड आपण म्हणतो. त्यामुळे प्लांटिंग ऑफ द शुगर केन हा शब्द वापरला तर ते संयुक्तिक ठरेल. आता इथे गिव्ह टू प्लाविंग पहा, आपण आतापर्यंत 4 ते 5 महिन्याचे जे शॉर्ट ड्युरेशन क्रॉप होते तिथं काय लिहिलेलं होतं, फरक लक्षात घ्या. गिव्ह 1 प्लाविंग, पण इथे ऊस हा 12 महिने, 15 महिने, 18 महिने जमिनीमध्ये राहतो. तो हार्वेस्टिंगला येत नाही, कारखान्याला जात नाही, त्यामुळं ती जमीन भुसभुशीत असावी लागते. त्यामुळे इथं पहिलं वाक्य आपलं असेल गिव्ह टू प्लाविंग. टू प्लाविंग अंडरलाईन. देन क्रश द क्लॉड्स विथ द हेल्प ऑफ नॉर्वेजियन हॅरो. नेहमीप्रमाणे आपल्याला ते क्लॉड्स म्हणजे ढेकळं नॉर्वेजियन हॅरोच्या मदतीने फोडून घ्यावी लागतात. कलेक्ट दी स्टबल्स अँड बर्न. पूर्वीच्या पिकाच्या जर खोडक्या तिथं राहिल्या असतील तर त्या कलेक्ट करा आणि बर्न करा, कारण त्याच्यामध्ये पेस्ट आणि डिसीज लपलेले असतात. त्यामुळं फक्त कलेक्ट करून चुलत्याच्या शेतामध्ये नाही टाकायच्या, त्या बर्न करायच्या, तिथेच बांधावरती बर्न करायच्या. आणि नेक्स्ट गिव्ह 2 to 3 क्रॉसवाईज हॅरोइंग्ज. आणि नंतर जमीन लेवल करण्यासाठी आपल्याला 2 ते 3 क्रॉसवाईज हॅरोइंग्ज द्याव्या लागतात. आणि लास्ट, लँड इज लेवल्ड विथ द हेल्प ऑफ प्लँकर अँड बेड्स आर प्रिपेअर्ड. आणि नंतर आपण लेवलिंग करतो. ते क्रॉसवाईज हॅरोइंगमुळे 80% लेवल होतेच, पण पुन्हा आपल्याला बेड्स प्रिपरेशनसाठी थोडंसं प्लँकिंग करावं लागतं, आऊत फिरवावं लागतं उलटा. प्लँकिंगचा अर्थ उलटा आऊत फिरवणे, म्हणजे त्याची बॉडी उलटी टाकायची आणि तो फिरवायचा, घट्ट करून घ्यायची जमीन, की जेणेकरून आपल्याला सीडबेड प्रिपरेशनसाठी सुलभ होऊन जातं. हे झालं प्रिपरेटरी टिलेज. नेक्स्ट, प्लांटिंग सीझन अँड टाईम. पहा इथे प्लांटिंग सीझन, जसं आपण व्हीटला रब्बी सीझन म्हटलं, ग्रामला रब्बी सीझन म्हटलं, पॅडीला खरीप सीझन म्हटलं, ग्राउंडनट खरीप सीझन आणि समर सीझन, सोयाबीन खरीप सीझन, रब्बी सीझन. तसं इथे खरीप, रब्बी आणि समर असं लिहायचं नाही. या ऊसाचे सीझन हे वेगळे आहेत. पहा त्या सीझनची नावं पहा. पहिला सीझन आहे सुरू, SURU, सुरू. याला म्हणायचं सीझनल शुगरकेन, हंगामी ऊस. दुसरा सीझन काय आहे पहा, प्री सीझनल, पूर्व हंगामी. आणि तिसरा सीझन कोणता आहे, अडसाली. त्याला आपण ग्रामीण भागामध्ये अडसाली ऊसच असं म्हणतो. तर ऊसाचे 3 सीझन आहेत, हे लक्षात ठेवा. सुरू, प्री सीझनल आणि अडसाली. आता प्लांटिंग टाईम, दुसरा कॉलम बघा, प्लांटिंग टाईम. आणि तिसरा कॉलम आहे ड्युरेशन, म्हणजे तो ऊस जमिनीमध्ये किती दिवस राहतो, ते पीक किती दिवसाचं आहे, हे ते ड्युरेशन आपल्याला सांगतो. आता पहिला सीझन बघूया आपण, सुरू. त्याला आपण सीझनल असं म्हटलेलं आहे.
त्याचा प्लांटिंग टाईम म्हणजे कधी लावायचा तो, जानेवारी फेब्रुवारी. आणि ड्युरेशन किती आहे, तो हार्वेस्टिंगला किती दिवसांनी येतो, 12 महिने. महिनेत पाहितं 1 वर्ष लागतं. दुसरं प्री सिजनल प्लांटिंग टाईम कोणता आहे ऑक्टोबर नोव्हेंबर. आणि ड्युरेशन इन मंथ्स किती आहे, 15 मंथ्स, याचा अर्थ 15 महिने. आणि तिसरा जो सीझन आहे अडसाली, त्याची लागवड आपण कधी करतो, प्लांटिंग कधी करतो आपण, जुलै ऑगस्ट. तर त्याचं ड्युरेशन आहे 18 महिने. मुलींनो, हे नेहमी लक्षात ठेवा, हे विचारलं जातं, अतिशय महत्त्वाचं आहे. सुरू जानेवारी फेब्रुवारी 12 मंथ्स, प्री सीझनल ऑक्टोबर नोव्हेंबर 15 मंथ्स, अडसाली जुलै ऑगस्ट 18 मंथ्स. हे नेहमी लक्षात ठेवा. जानेवारी फेब्रुवारीला कोणत्या ऊसाची लागवड होते, सुरू. ऑक्टोबर नोव्हेंबरला कोणत्या ऊसाची लागवड होते, प्री सीझनल. आणि जुलै ऑगस्टला कोणत्या ऊसाची लागवड करतात, अडसाली. सुरू ऊस ड्युरेशन किती आहे, 12 महिने. प्री सीझनलचं ड्युरेशन किती आहे, 15 महिने. अडसालीचं ड्युरेशन किती आहे, 18 महिने. तर असं हे कोरिलेशन तुम्ही लक्षात ठेवा, डिस्कस करा. आणि अडसाली ऊस, प्री सीझनल ऊस, सुरू ऊस हे तुमच्या बाबांबरोबर सुद्धा तुम्ही चर्चा करून या संकल्पना क्लिअर करून घेऊ शकता. नेक्स्ट, लेआउट ऑफ लँड ऑर प्लांटिंग अँड इरिगेशन ऑफ शुगरकेन. इथं पहा, लेआउट फॉर इरिगेशन असा एक साधा शब्द आपण वापरूया, की ऊसाला जर पुन्हा पाणी द्यायचं असेल प्लांटिंग झाल्यानंतर, तर आपल्याला कोणकोणत्या वाफे पद्धतीचा किंवा सीडबेडचा उपयोग करता येईल. आता इथं लक्षात ठेवा की एकदम इनलिस्ट करणं, आता ह्या जे काही लेआउट्स आहेत, इरिगेशनल लेआउट्स आपण म्हणूया, तर ते एकंदरीत 5 आहेत. पुढच्या स्लाईडमध्ये ते येईलच, पण मी आत्ताच तुम्हाला सांगतो की पहिली जी लेआउट आहे, लेआउट म्हणजे सीडबेड, वाफे. कोणते वाफे वापरणार तुम्ही ऊसाला पाणी देण्यासाठी, इरिगेशनल लेआउट्स. असं एक थोडक्यात तुम्ही ते लक्षात ठेवा. इथं लेआउट ऑफ लँड फॉर प्लांटिंग अँड इरिगेशन ऑफ शुगरकेन असं लांबलचक जरी दिलेलं असलं हेडिंग, तरीसुद्धा तुम्ही इरिगेशनल लेआउट किंवा लेआउट फॉर इरिगेशन इन केस ऑफ शुगरकेन असं लक्षात ठेवा. तर त्या 5 पद्धती आहेत किंवा 5 लेआउट आहेत. मी तुम्हाला आत्ता सांगतो. पहिली जी लेआउट आहे, स्मॉल बेड्स विथ रिजेस अँड फरो, म्हणजे आपला नेहमीचा सरी वरंबा पद्धत. नेहमी आपली परंपरागत आपण सरी आणि वरंब्यामध्ये ऊस लावतो, आणि ती पद्धत म्हणजे स्मॉल बेड्स विथ रिजेस अँड फरो. दुसरी आहे सर्पेंटाईन मेथड, झिगझॅग पद्धतीने आपण ऊस लावतो. तिसरी पद्धत आहे लॉंग फरो मेथड. ही फरोज ओपन करायच्या, फरो म्हणजे सऱ्या ओपन करायच्या. त्या तुम्हाला पुढच्या स्लाईडमध्ये मी ते एक्सप्लेन करेलच. चौथं आहे कंटूर फरो मेथड. आणि 5वी पद्धत आहे की जी आता ह्या 5-7 वर्षामध्ये किंवा 10 वर्षामध्ये डेव्हलप झालेली आहे, पट्टा पद्धत. पट्टा पद्धत बद्दल तुम्ही तुमच्या बाबांना विचारू शकता, ते अतिशय चांगल्या प्रकारे ते तुम्हाला सांगू शकतील. तर 5 लेआउट्स कोणत्या आहेत स्मॉल बेड्स विथ रिजेस अँड फरो, सर्पेंटाईन मेथड, लॉंग फरो मेथड, कंटूर फरो मेथड, आणि चौथी पट्टा पद्धत किंवा त्याला इंग्लिशमध्ये पेअर्ड रो मेथड म्हणतात. पेअर्ड, PAIRED, पेअर्ड रो मेथड म्हणजे 2 ऊसाच्या ओळीमध्ये एक 5 ते 6 फुटाचं आपण अंतर ठेवतो आणि नंतर पुन्हा ऊसाच्या 2 ओळी लावतो. तर मध्ये जे 5 ते 6 फुटाचं अंतर राहतं त्याला आपण पट्टा म्हणतो, आणि म्हणून या ऊस लागवडीला किंवा या इरिगेशनल लेआउटला आपण पट्टा पद्धत असं म्हणतो. ठीक आहे. तर पहिलं बघू. आता ह्याच्यामध्ये प्रश्न अगोदर लक्षात घ्या की प्रत्येक मेथडवरती काही तुम्हाला प्रश्न येणार नाही. इथं कसं येईल
की इन लिस्ट इरिगेशनल लेआउट्स फॉर शुगर केन अँड डिस्क्राईब एनी वन ऑफ देम. तर मी तुम्हाला इकडे कॉलेजला आल्यानंतर काय महत्त्वाचं आहे ते डिसेंबरमध्ये आपण डिस्कस करू आणि त्यानुसार आपण ते वार्षिक परीक्षेचं किंवा बोर्ड एक्झामचं प्रिपरेशन करूया. पण सध्या तुम्ही किमान इनलिस्ट किंवा त्याची यादी तरी लक्षात ठेवा आणि मग कुठली डिस्क्राईब करायला घ्यायची मार्क मिळवण्याच्या दृष्टिकोनातून ते तुम्हाला मी नंतर सांगेन. तर इथं पहिली जी इरिगेशनल लेआउट्स आहे ती स्मॉल बेड्स विथ रिजेस अँड फरो. पहा इथं शुगर केन इज प्लांटेड इन फरोज, म्हणजे आपली नेहमीची सरी वरंबा पद्धत आहे. तर त्या सरीमध्ये आपण ऊस लावतो असं पहिलं वाक्य आपल्याला सांगतंय. शुगर केन इज प्लांटेड इन फरोज. फरोज आर ओपन ॲट डिस्टन्स ऑफ 105 to 120 सेंटीमीटर. आता हे दोन सऱ्यांमधलं अंतर आहे पहा. याचाच अर्थ प्लांटिंग डिस्टन्स किंवा स्पेसिंग ऑफ शुगर केन. दोन बेटांमधलं अंतर किती असावं तर ते 105 ते 120 सेंटीमीटर एवढं असावं. जसं आपण अगोदर पाहिलेलं होतं स्पेसिंग कसं असतं ते, म्हणजे स्पेसिंग म्हणजे काय, प्लांटिंग डिस्टन्स म्हणजे काय, या संकल्पना तुम्हाला क्लिअर झालेल्या आहेत. तर इथं रिजेस अँड फरोमध्ये ज्या सऱ्या आपण ओपन करणार आहोत तर त्या दोन सऱ्यांमधलं अंतर साधारणतः 105 ते 120 सेंटीमीटर एवढं असावं. फरोज आर ओपनड ॲट अ डिस्टन्स ऑफ 105 to 120 सेंटीमीटर. हे डिस्टन्स बिटवीन टू फरोज असं दिलेलं आहे. दिस मेथड डज नॉट अलाउ इंटरकल्टिवेशन बाय बुलक ड्रॉन इम्प्लिमेंट्स. पहा आपल्या सरई वरंबा ही जी पद्धत आहे ह्याचा डिसॲडव्हान्टेज इथं सांगितलेला आहे की आपल्याला आंतरमशागत करता येत नाही. आपल्याला लेबर मार्फत ते खुरपावं लागतं. का तर ते फार असं किचकट पद्धत झालेली असते. लगेच तिथं वरंबा येतो, लगेच पुढचा बेड तयार होतो, परत म्हणजे अडथळे येतात जास्तीचे. आणि आपल्याला इंटरकल्टिवेशन विथ द हेल्प ऑफ बुलक ड्रॉन इम्प्लिमेंट म्हणजे आपल्याला बैलांमार्फत जी अंतर्मशागत करायची असते ती इथं करता येत नाही. दिस मेथड इज पॉप्युलर अमंग द फार्मर्स ॲज मोर वॉटर कॅन बी अप्लाइड ॲट ए टाईम. आणि मग आपल्याला भरपूर प्रमाणात पाणी इथं ऊसाला देता येतं. आणि एक प्रकारचा हा डिसॲडव्हान्टेज आहे म्हणजे शेतकरी अगदी गुडघा पाणी देतात, 2-3 फूट ते साचलं तरी पाणी देतच राहतात की ज्याच्यामुळं ऊसाच्या वाढीवरती परिणाम होतो. आणि ती जरी म्हणूनच शेतकऱ्यामध्ये ही थोडी लोकप्रिय पद्धत आहे की पाणी जास्तीचं ऊसाला देता येतं, पण ते काही वेळेला चुकीचं सुद्धा ठरू शकतं. नेक्स्ट सर्पेंटाईन मेथड, याला झिगझॅग पद्धत असं म्हणतात. पहा आता इथे तुम्हाला एक फोटोग्राफ दिलेला आहे. ते पाणी कसं त्या वाफ्यामध्ये जाईल हे स्पष्ट इथं तुम्हाला दिसतंय. दिस मेथड इज अडॉप्टेड ऑन स्लोपी लँड्स. जमिनीला जर थोडासा उतार असेल तर ही पद्धत वापरली जाते. इट कन्सिस्ट ऑफ ड्रॉईंग रिजेस अँड फरोज अक्रॉस द स्लोप ऑफ द लँड. उताराच्या विरुद्ध दिशेने आपण सऱ्या काढतो साधारणतः. आणि जे प्लांटिंग डिस्टन्स आहे किंवा डिस्टन्स बिटवीन टू फरोज आहे ते सेम आहे रिजेस अँड फरोसारखं 105 to 120 सेंटीमीटर. इथं ते 0 आणि 2 मध्ये हा टायपिंग मिस्टेक झालेली आहे पहा, तर ते लक्षात घ्या. इथं प्लांटिंग डिस्टन्स हे 105 ते 120 सेंटीमीटरच आहे, ते 102 नाही, हे लक्षात घ्या. आणि द रिजेस आर ओपनड ॲट अल्टरनेट एंड. पहा अल्टरनेट एंडनी ते तिथं ओपन झालेलं आहे. म्हणजे जो वरंबा आहे तो एका बाजूला इकडं चिकटलेला असेल तर दुसऱ्या बाजूला तो थोडासा कट केलेला आहे. म्हणजे झिगझॅग पद्धतीने आपल्याला ऊसाला पाणी देता येतं. ते तुम्ही निरीक्षण करून ही संकल्पना क्लिअर तुमची होईल. नेक्स्ट लॉंग फरो मेथड. आता इथे पहा परत प्लांटिंग डिस्टन्स सेमच आहे. 2 फरोमधलं अंतर किंवा 2 रीजमधलं अंतर 120 सेंटीमीटरचं आहे. लॉंग फरो याचा अर्थ आता समजा 1 एकर तुमच्याकडे क्षेत्र आहे, एका बाजूने जर आपण सरी ओपन केली तर ती डायरेक्ट त्या 1 एकराच्या दुसऱ्या बाजूलाच ती सरी ओपन करत थांबायचं. म्हणजे एका एकराच्या एका बाजूने आपल्याला पाणी दिलं तर तो एकर संपेपर्यंत आपल्याला ते पाण्याला कुठंही अडथळा येत नाही. त्याला म्हणायचं लॉंग फरो मेथड.
रिजेस आर ओपनड ॲट ए डिस्टन्स ऑफ 120 सेंटीमीटर. प्लांटिंग डिस्टन्स सारखंच आहे. रिजिंग इज स्ट्रेट, म्हणजे इथं कुठल्याही प्रकारचा अडथळा येत नाही. पहा, स्मॉल बेड्स विथ रिजेस अँड फरो किंवा सर्पेंटाईन मेथडप्रमाणे मध्ये कुठंही आपण बांध घातलेला नाही. 1 एकराचं क्षेत्र असेल तर आपण सऱ्या पूर्णपणे अशा ओपन करू शकतो की मध्ये कुठंही त्याला अडथळा येत नाही, मध्ये वरंबा कुठं घातलेला नसतो, म्हणून रिजिंग इज स्ट्रेट असं म्हटलेलं आहे. इट अलाउज इंटरकल्टिवेशन ऑपरेशन्स बाय बुलक ड्रॉन इम्प्लिमेंट्स. याचा अर्थ की जे स्मॉल बेड्स विथ रिजेस अँड फरोमध्ये आपल्याला बैलामार्फत आंतरमशागत करता येत नाही, ती इथं मात्र आपल्याला करता येते. हा त्याचा एक ॲडव्हान्टेज आहे. चौथी मेथड आहे पहा, कंटूर फरो मेथड. कंटूर फरो याचा अर्थ ओपन दी फरोज ऑर प्रिपेअर रिजेस अक्रॉस दी स्लोप. म्हणजे जर थोडासा तीव्र उतार असेल जमिनीला तर त्या उताराच्या विरुद्ध दिशेने आपल्याला फरोज ओपन कराव्या लागतात आणि त्यामध्ये ऊसाचं प्लांटिंग करावं लागतं. इथं दाखवलेलं आहे पहा, अक्रॉस दी स्लोप. टेरेसिंग आपण डोंगरावरती जसं झाडं लावताना आपण पायऱ्या 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 करतो, त्याप्रमाणे कमी उताराच्या जमिनीमध्ये आपल्याला असं कंटूर फरो मेथड वापरून ऊसाची लागवड करावी लागते. फरोज आर ओपन अक्रॉस दी स्लोप. मी अगोदरच तुम्हाला सांगितलं की उताराच्या विरुद्ध दिशेने सऱ्या ओपन करा. दिस मेथड इन्श्युअर्स प्रॉपर सोकिंग ऑफ वॉटर. त्यामुळं पाणी जिरत राहतं किंवा पर्क्युलेट होत राहतं. मोर फ्लो ऑफ वॉटर कॅन बी हँडल्ड ॲट ए टाईम. याचा अर्थ आपल्याला जादा पाणी त्याच्यामध्ये देता येतं. त्यानंतर इट रिड्यूस सॉईल इरोजन. जमिनीची किंवा मातीची धूप थांबवली जाते. आणि याच्यामध्ये एक डिसएडव्हान्टेज सांगितलं आहे की एक्सपेंडिचर इज मोर. इनिशियल कॉस्ट ऑफ दिस मेथड इज मोर. याचा अर्थ की हे तयार करताना आपल्याला दुसऱ्या पद्धतीची जर तुलना केली तर खर्च जास्त येतो. फिगर तुम्ही पाहू शकता, त्यावरून तुम्हाला ते कळून येईल. आणि शेवटची जी आहे पेअर्ड रो किंवा पट्टा पद्धत. इन दिस मेथड 2 फरोज आर ओपनड. Consecutive furrows are opened at 3 feet distance and wide gap of 5 to 6 feet is kept before the next set of 2 consecutive furrows are made. इथं पहा, आपल्याला पट्टा पद्धत आपण ह्याला म्हणतो, पेअर्ड रो म्हणतो. तर इथे 3 फुटाच्या अंतरामध्ये आपण 2 सऱ्या ओपन करतो, परत 6 फूट अंतर ठेवतो, परत 3 फुटाच्या पुढे सऱ्या ओपन करतो आणि पुन्हा 6 फूट अंतर ठेवतो. तर इथे 5 ते 6 फूट 2 सऱ्यांमध्ये अंतर ठेवतो, त्याला पट्टा आपण म्हणतो आणि म्हणून याला पट्टा पद्धत असं म्हटलेलं आहे. तर इथे त्याचा फायदा काय होतो? इट हेल्प्स इन व्हिगरस क्रॉप ग्रोथ अँड इन्क्रीज यील्ड ड्यू टू प्रॉपर युटिलायझेशन ऑफ सनलाईट अँड एअर. मध्ये 5 ते 6 फुटाचा गॅप ठेवल्यामुळे सूर्यप्रकाश प्रत्येक ऊसापर्यंत पोहोचतो, हवा खेळती राहते आणि इंटरकल्टिवेशन आपल्याला आंतरमशागत व्यवस्थित ट्रॅक्टर ड्रॉन इम्प्लिमेंट किंवा बुलक ड्रॉन ट्रॅक्टरनी किंवा बैलामार्फत आंतरमशागत आपल्याला करता येते. हे या पद्धतीचे फायदे आहेत. त्यानंतर इट सेव्ह वॉटर. इथं पाणीसुद्धा कमी लागतं. देन रिड्यूस वीड पॉप्युलेशन. आणि इथं गवत किंवा तणसुद्धा कमी प्रमाणात येतं, ते लवकर आपल्याला काढता येतं. हे त्याचे फायदे आहेत. तर साधारणतः या पट्टा पद्धतीमध्ये इंटरक्रॉपिंगसुद्धा आपल्याला करता येतं. आंतरपीकमध्ये त्या 5 फुटामध्ये एक शॉर्ट ड्युरेशनचं मेथी लावू शकता तुम्ही, ओनियन लावू शकता. तर अशा प्रकारचे इंटरक्रॉपसुद्धा आपल्याला घेता येतील. हे त्याचे फायदे आहेत. तर हे लक्षात ठेवा की इनलिस्टसाठी यादी लक्षात ठेवा. इरिगेशनल लेआउटची यादी लक्षात ठेवा. परत एकदा सांगतो, पहिले जी इरिगेशनल लेआउट्स आहे स्मॉल बेड्स विथ रिजेस अँड फरो, दुसरी आहे सर्पेंटाईन मेथड, तिसरी आहे लॉंग फरो मेथड, चौथी पद्धत आहे कंटूर फरो मेथड, 5वी पद्धत आहे पट्टा पद्धत किंवा पेअर्ड रो पद्धत. आणि यापैकी तुम्हाला जी आवडेल ती डिस्क्राईब करा. असाच प्रश्न याच्यावरती येऊ शकतो. प्रश्न पुन्हा पहा. इनलिस्ट दी मेथड्स ऑफ इरिगेशन
किंवा इरिगेशनल लेआउट्स फॉर शुगर केन अँड डिस्क्राईब एनी वन ऑफ देम. आणि मग तुम्हाला जे सोपं वाटेल त्याप्रमाणे ते तुम्ही एक डिस्क्राईब करा. 4 मार्काचा 3 मार्काचा हा प्रश्न होऊ शकतो. तर हे इरिगेशनल लेआउट्सबद्दल आपण अभ्यास केला. त्यानंतर प्लांटिंग मेथड्स ऑफ शुगर केन. आता दोन्हीमध्ये फरक आहे पहा. वरच्या पद्धती होत्या पाणी देण्याच्या. आता इथं ॲक्च्युअली ऊसाची लागवड आपल्याला करायची आहे, तर त्याच्या पद्धती कोणत्या किंवा त्या कशा आहेत. तर इथे सुद्धा 4 पद्धती आहेत पहा. पुन्हा त्याची नावं सांगतो. फ्लॅटबेड मेथड, सपाट अशा वाफ्यामध्ये ऊसाची लागवड करायची. तर ही साधारणतः उत्तर भारतामध्ये ही पद्धत लोकप्रिय आहे. नॉर्थ इंडियामध्ये प्लांटिंग इन रिजेस अँड फरो, सरी वरंब्यामध्ये ऊसाची लागवड ही आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय आहे पहा. रेनगन मेथड ही कोल्हापूर एरियामध्ये पद्धत प्रचलित आहे. आणि ट्रेंच ऑर जावा मेथड, खड्डा खोदायचा आणि त्याच्यामध्ये ऊसाचं बेट लावायचं. तर हे जावा, सुमात्रा या बेटांवरती, म्हणजे ही बेटाची नाव आहे, जावा, सुमात्रा. तर अशा बेटावरती ऊसाची जी लागवड होते तिथं ही 4थी पद्धत वापरतात. ट्रेंच याचा अर्थ खड्डा किंवा चर या अर्थाने तो वापरलेला आहे. तर प्लांटिंग मेथड्स ऑफ शुगर केन कोणत्या? फ्लॅटबेड मेथड, रिजेस अँड फरो मेथड, रेनगन मेथड आणि ट्रेंच ऑर जावा मेथड. हे लक्षात ठेवा. आता पहिली पद्धत आहे, प्लांटिंग मेथड आहे, ती आहे फ्लॅटबेड प्लांटिंग. पहा काय म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये. इन दिस मेथड शॅलो फरोज आर ओपनड ॲट 60 to 90 सेंटीमीटर डिस्टन्स विथ ट्रॅक्टर ड्रॉन रिजर. आता इथं रिजेस झालेलं आहे, टायपिंग मिस्टेक आहे पहा. तर इथं रिजर RIDGER असा शब्द हवा आहे. तो नोट्समध्ये करेक्ट केलेला आहे, स्लाईडमध्ये तो चुकला आहे. तर ते लक्षात ठेवा. तर इथे जे प्लांटिंग डिस्टन्स दिलेले आहे ते कमी केलेलं आहे पहा, 60 ते 90 सेंटीमीटर. आपण अगोदर प्लांटिंग डिस्टन्स 105 ते 120 सेंटीमीटर असं पाहिलेलं होतं. फ्लॅटबेडमध्ये मात्र ते थोडंसं रिड्यूस केलेलं आहे किंवा कमी केलेलं आहे. नेक्स्ट, सेट्स आर प्लांटेड इन दी फरोज एंड टू एंड अँड कव्हर्ड विथ 3 to 5 सेंटीमीटर सॉईल अँड फील्ड इज लेवल्ड. पहा अगोदर पहिल्या वाक्यामध्ये आपल्याला 60 ते 90 सेंटीमीटरमध्ये उथळ सऱ्या आपण तयार केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये एंड टू एंड म्हणजे अगदी ऊसाचे जे टिपरे असतात ज्याला आपण बेनं म्हणतो ते एकमेकाला असे जोडून लावून 3 ते 5 सेंटीमीटर मातीने ते बुजवून घ्यायचे आणि ते फील्ड लेवल करायचं. आणि त्यानंतर आपण फ्लॅटबेड सपाट वापा तयार करायचा की जेणेकरून आपल्याला पाणी देता येईल. म्हणजे इथं तिसरं वाक्य काय सांगितलेलं आहे पहा. दिस मेथड इज युजफुल इन एरियाज विथ शॉर्टेज ऑफ इरिगेशन बट सबसॉईल मॉइश्चर इज अबंडंट. म्हणजे जिथं पाणी कमी असतं पण जमिनीची जलधारणा शक्ती जास्त असते अशा सॉईलमध्ये किंवा अशा एरियामध्ये फ्लॅटबेड प्लांटिंग ऊसाचं केलं जातं. आणि लास्ट, फ्लॅटबेड प्लांटिंग ऑफ केन इज कॉमन इन नॉर्थ इंडिया. अगोदरच मी तुम्हाला सांगितलं होतं उत्तर भारतामध्ये, नॉर्थ इंडियामध्ये ही पद्धत वापरली जाते. महाराष्ट्रात अशा प्रकारे ऊसाची लागवड होत नाही. फक्त लक्षात ठेवा फ्लॅटबेड प्लांटिंग. नेक्स्ट, प्लांटिंग मेथड ऑफ शुगर केन रिजेस अँड फरो. तर दुसरी पद्धत ही अतिशय महत्त्वाची आहे. स्टार आणि IMP मोस्ट इम्पॉर्टंट मेथड इन केस ऑफ शुगर केन प्लांटिंग इन महाराष्ट्र. पहा प्लांटिंग इन रिजेस अँड फरो म्हणजे आपल्याकडची पद्धत आहे सरी आणि वरंबा पद्धत. पहिलं काय सांगितलेलं आहे, प्लांटिंग ऑफ सेट्स इज डन इन फरोज ओपनड ॲट 105 to 120 सेंटीमीटर डिस्टन्स. पहा इथे आपल्याला इरिगेशनल लेआउट्स प्रमाणेच प्लांटिंग ऑफ सेट्स याचा अर्थ बेनं किंवा बियाणं, ऊसाच्या टिपऱ्या किंवा त्याला बेनं आपण म्हणतो. तर ते बेनं 105 ते 120 सेंटीमीटर त्या अंतर असणाऱ्या सऱ्यांमध्ये आपण लावून घेतो.
आता इथे दोन पद्धतीने आपण ते ऊस लागवड करतो पहा. एक वेट पद्धत आणि दुसरी ड्राय पद्धत. आता वेट पद्धत कशा प्रकारे आणि ड्राय पद्धत कशा प्रकारे हे पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला दिसून येईल. काही फोटोग्राफ्स आहेत त्याच्यावरून तुम्हाला ती संकल्पना क्लिअर होईल. तर आता प्लांटिंग इन रिजेस अँड फरोमध्ये दुसरं वाक्य पहा स्लाइडमध्ये. इन लाईट टू मीडियम सॉईल. पहा लक्षात घ्या इथं जमिनीचा प्रकार कुठला आहे, लाईट टू मीडियम सॉईल. फरोज आर irrigated first and then seeds are pressed in furrows to a depth of 2.5 to 5 centimeter and it is called as wet method of planting. पहा तुमच्याकडे जर हलक्या प्रतीची किंवा मध्यम प्रतीची जमीन असेल तर पहिल्यांदा सऱ्यांमध्ये पाणी द्या, इरिगेट करा. त्या सऱ्यांमध्ये पाणी आलं पाहिजे आणि त्या अशा पाणी आलेल्या सऱ्यांमध्ये 2.5 ते 5 सेंटीमीटर वरती ते तुम्ही सेट्स किंवा ते बेनं प्रेस करा किंवा गाडून घ्या. तर या पद्धतीला वेट मेथड ऑफ शुगर कॅन प्लांटिंग असं म्हटलेलं आहे. असं का म्हटलेलं आहे तर अगोदर आपण पाणी दिलं त्या सऱ्यांमध्ये आणि नंतर सेट्स त्याच्यावरती प्रेस केले. अगोदर पाणी नंतर सेटची लागवड म्हणून वेट मेथड. आता तिसरं वाक्य पहा, हेही अतिशय महत्वाचं आहे. इन हेवी सॉईल सेट्स आर प्लांटेड इन ड्राय सॉईल इन दी फरोज अँड देन इरिगेशन इज गिवन. इट इज कॉल्ड ॲज ड्राय मेथड ऑफ प्लांटिंग. पहा इथं परत टाईप बदलला जमिनीचा. जर जमीन चांगल्या प्रतीची असेल, हेवी असेल, ब्लॅक सॉईल असेल तर सुरुवातीला ते सेट्स त्या जमिनीमध्ये लावून घ्या, पुरून टाका, गाढा आणि नंतर इरिगेशन द्या. म्हणजे इथे पहा वरच्या पद्धतीपेक्षा काय फरक आहे. इथं अगोदर सेट्स लावले आणि नंतर पाणी दिलं. याला म्हणायचं ड्राय मेथड ऑफ प्लांटिंग. आणि वेट मेथडमध्ये आपण काय करतो, अगोदर पाणी देतो आणि नंतर सेट्स लावतो, त्याला वेट म्हणायचं. आणि ड्रायमध्ये काय करतो, अगोदर सेट्स लावतो आणि नंतर पाणी देतो. हे लक्षात ठेवा. आणि टाईप ऑफ सॉईलसुद्धा त्याचंही कोरिलेशन लक्षात ठेवा. लाईट टू मीडियम सॉईल असेल तर कुठली पद्धत वापरणार, वेट मेथड. आणि हेवी सॉईल असेल तर कुठली पद्धत वापरणार, ड्राय मेथड. हे नेहमी लक्षात ठेवा. इथे काही फोटोग्राफ्स दिलेले आहेत पहा. आता वेट मेथड, अगोदर सऱ्यांमध्ये पाणी आलेलं आहे पहा आणि नंतर लेबर मार्फत आपण हे बांधावरती किंवा त्या वरंब्यावरती ठेवलेले सेट्स पाण्यात प्रेस करतोय, त्याला म्हणायचं वेट मेथड. याचा अर्थ सॉईल कुठली, लाईट टू मीडियम. आणि ड्राय पद्धत बघा, सऱ्यांमध्ये पाणी दिसतंय का तुम्हाला, नाही दिसत. तर सऱ्यांमध्ये अगोदर ऊस लावायचा आणि नंतर पाणी द्यायचं, त्याला म्हणायचं ड्राय मेथड. आणि तिथं टाईप ऑफ सॉईल कुठली आहे, साधारणतः हेवी सॉईल. हे कोरिलेशन लक्षात ठेवा. पहा वेट मेथड ऑफ प्लांटिंग आणि ड्राय मेथड ऑफ प्लांटिंग, तुम्हाला ह्या दोन्ही गोष्टी स्टार आणि IMP हे लक्षात ठेवा. ही पद्धत बऱ्याच वेळेला विचारली जाऊ शकते कारण तीच आपल्याकडे वापरली जाते. फोटोग्राफचं नीट निरीक्षण करा. वेट मेथड कशी आहे आणि ड्राय मेथड कशी आहे. त्यानंतर रेनगन मेथड आणि ट्रेंच ऑर जावा मेथड. फक्त नावं लक्षात ठेवा, हे करायची गरज नाही. इथं सुद्धा प्रश्न येऊ शकतो, इनलिस्ट मेथड्स ऑफ प्लांटिंग ऑफ शुगर केन. तुम्ही लिहू शकता फ्लॅट बेड मेथड, प्लांटिंग इन रिजेस अँड फरो, रेनगन मेथड आणि ट्रेंच ऑर जावा मेथड. आणि डिस्क्राईब एनी वन ऑफ देम. आणि मग यातील तुम्ही एक डिस्क्राईब करा. मग आपल्याला डिस्क्राईब कुठली मेथड करायची आहे तर रिजेस अँड फरो मेथड. आणि त्याच्यामध्ये दोन उपपद्धती कोणत्या आहेत, वेट प्लांटिंग आणि ड्राय प्लांटिंग. हे पुन्हा पुन्हा मी तुम्हाला सांगतोय पहा की जेणेकरून तुमच्या लक्षात राहावं. इनलिस्टवरती भर द्या आणि त्यातली एक डिस्क्राईब करायची आणि मी जे सांगेल तुम्हाला ही महत्त्वाची आहे तेवढंच करायचं की जेणेकरून तुम्हाला मार्क्स मिळतील.
आता रेनगन मेथडबद्दल थोडंसं लक्षात घ्या. इट इज अडॉप्टेड इन रिव्हर साईड एरियाज टू ओव्हरकम द प्रॉब्लेम ऑफ फ्लडिंग ड्युरिंग मान्सून. कोल्हापूर रिजनमध्ये पंचगंगेच्या ठिकाणी आता पूर आलेला आहे पहा. तर अशा वेळेला ऊसाचं प्लांटिंग अवघड होऊन जातं, ऊस लागवड करता येत नाही. मग शेतकरी तिथले काय करतात, तर ऊस त्याची रोपं तयार करतात आणि पूर ओसरल्यानंतर मग नदीच्या काठच्या जमिनीमध्ये ती रोपं लावतात. तर अशा प्रकारे आपल्याला ती रेनगन पद्धत समजून घ्यावी लागते. कुठं वापरली जाते, रिव्हर साईड एरिया, की जिथं फ्लडिंगचं डेंजर आहे, जिथं पूर येतो अशा ठिकाणी हा लागवडीचा उपक्रम आपल्याला घेता येईल. सेकंड, सेट्स आर प्लांटेड व्हर्टिकली इन हाय लाईंग एरियाज. म्हणजे जिथं उंच जागा आहे तिथं व्हर्टिकल सेट्स प्लांट करायचे आणि त्याच्यापासून रोपं तयार करायची. आणि असे स्प्राउटेड सेट्स, उगवलेली रोपं आपण नंतर ट्रान्सप्लांट करतो, लावतो. कुठे, जिथं फ्लड अफेक्टेड एरिया आहे आणि पूर ओसरून गेलेला आहे अशा ठिकाणी लावतो. त्यानंतर ट्रेंच ऑर जावा मेथड. इन इंडिया इट इज प्रॅक्टिस्ड इन आसाम. भारतामध्ये फक्त आसाम राज्यामध्ये आपल्याला ही पद्धत वापरली जाते किंवा वापरतात. ट्रेंचेस हॅव्हिंग डेप्थ ऑफ 22 to 30 सेंटीमीटर आर डग 90 to 120 सेंटीमीटर अपार्ट. काय सांगितलेलं आहे की खड्डे खोदायला सांगितले, चर खोदायचा आहे. तर त्याचे डायमेन्शन्स काय, त्याची खोली किती आहे पहा, 22 ते 30 सेंटीमीटर खोल. आणि 2 चरांमध्ये अंतर किती ठेवायला सांगितलेलं आहे, 2 खड्ड्यामधलं अंतर किती ठेवायला सांगितलेलं आहे, 90 to 120 सेंटीमीटर. The sets are planted in the center of the trenches and covered with soil. आणि त्या खड्ड्यामध्ये सेंटरला जसं आपण झाडाची लागण करतो, एखादं रोप लावतो, त्याप्रमाणे ते ऊसाचं बेणं लावायचं, वरून सॉईल टाकून द्यायची आणि मग ते जर्मिनेट होतं आणि तिथं ऊसाचं एक बेट तयार होईल. त्याला आपण क्लम्स असं म्हणतो पहा. शेवटचं वाक्य पहा, द क्लम्स ऑफ केन लॅटर ऑन टाईट टुगेदर टू प्रिव्हेंट लॉजिंग. म्हणजे ऊस लोळू नये, लॉजिंग याचा अर्थ लोळणे, खाली पडणे. खाली ऊस पडला की उंदीर लागतात, असा खडा ऊस पाहिजे, उभा राहिलेला पाहिजे. तर असं ते बेट पुन्हा आपण दोरीने बांधू शकतो. क्लम्स याचा अर्थ ऊसाचं बेट. तर हे तुम्ही जास्त याचा विचार करू नका, फक्त इनलिस्ट यादी लक्षात ठेवा. फ्लॅट बेड, रिजेस अँड फरो, रेनगन मेथड आणि ट्रेंच ऑर जावा मेथड. आणि यातली एकच डिस्क्राईब आपल्याला करायची आहे, रिजेस अँड फरो मेथड. त्यामुळं घाबरू नका, फक्त इनलिस्ट मुद्दे लक्षात ठेवा की तुम्हाला ते लिहिता येईल. नेक्स्ट, सीड रेट. आता साधारणतः गव्हामध्ये किंवा ग्राउंडनटमध्ये आपण सीड रेट पाहिला पहा. सीड रेट याचा अर्थ बियांचं हेक्टरी प्रमाण किंवा किती बिया लागतील. आपण गव्हामध्ये 100 किलो म्हटलं, ग्राउंडनटमध्ये सुद्धा टाईप्सनुसार 80 पासून ते 120 किलो प्रमाणे बिया लागल्या. तर इथं सेट्स आहे पहा. ऊसामध्ये आपल्याला व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशन अपेक्षित आहे. म्हणजे इथं स्टेम लावतो आपण, 3 हायब्रिड सेट्स म्हणजे बेनं लावतो. तर व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशन आहे, म्हणजे इथं असेक्शुअल मेथड ऑफ प्रॉपगेशन आहे, बिया वापरत नाही आपण. आणि मग आपण स्टेम कटिंग्स करतो, त्याला सेट्स असं म्हटलेलं आहे, म्हणजे बेनं आपण म्हणूया. किती लागतील मग असे बेनं 1 हेक्टरसाठी. तर पहा, दुसरं वाक्य अतिशय महत्त्वाचं आहे. जनरली 25,000 to 30,000 3 हायब्रिड सेट्स पर हेक्टर आर रिक्वायर्ड. 1 हेक्टर जर ऊसाची लागवड करायची असेल आपल्याला, तर साधारणतः 25,000 ते 30,000 3 कांड्या असलेले 3 हायब्रिड, की ज्याच्यावरती 3 बर्ड्स आहेत, 3 बर्ड्स पाहिजे.
असं असेल तर 25,000 ते 30,000 सेट्स आपल्याला 1 हेक्टर प्लांटिंग करण्यासाठी लागतील. आणि जर एकच आयबड आपल्याला हवा असेल, एक डोळा पद्धत म्हणतो आपण, एक डोळा पद्धत ऊसाची, तर तिथे मात्र 75,000 आपल्याला ते सेट्स लागतील, की ज्या सेट्सवरती एकच डोळा आहे. 3 डोळे असतील तर 25,000, त्याचं एक कोरिलेशन लक्षात ठेवा. आणि एकच डोळा असेल तर तिप्पट म्हणजे 75,000 एका हेक्टरसाठी आपल्याला एवढे सेट्स लागतील. तर मुलींनो, शुगरकेन अतिशय महत्त्वाचा क्रॉप आहे. आत्तापर्यंत आपण शुगरकेनचे बोटॅनिकल नेम्स, त्यानंतर फॅमिली, ओरिजिन, युजेस, त्यालाच आपण इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स असं म्हणतो, सॉईल, क्लायमेट, प्रिपरेटरी टिलेज म्हणजे पूर्वमशागत, प्लांटिंग सीझन आणि टाईम की ज्याला आपण सुरू, प्री सिजनल, अडसाली असं म्हटलेलं आहे. हे थोडंसं वेगळं वाटेल, पण पुन्हा पुन्हा जर ते वाचलं तर ते लक्षात येईल. त्याचे रिस्पेक्टिव्ह मंथ्स लक्षात ठेवा, ड्युरेशन ऑफ द प्लांट किंवा शुगरकेन क्रॉप हेही लक्षात ठेवा. त्यानंतर आपण इरिगेशनल लेआउट्स पाहिल्या. त्या इरिगेशनल लेआउट्स पुन्हा मी तुम्हाला रिव्हिजनसाठी इथं त्याचा उच्चार करतोय पहा. स्मॉल बेड्स विथ रिजेस अँड फरो, सर्पेंटाईन मेथड, लॉंग फरो मेथड, कंटूर फरो मेथड, पट्टा पद्धत किंवा पेअर्ड रो मेथड. त्याच्यानंतर आपण पाहिलं प्लांटिंग मेथड्स ऑफ शुगरकेन. त्या 4 आहेत: फ्लॅट बेड मेथड, प्लांटिंग इन रिजेस अँड फरो, रेनगॉन मेथड आणि ट्रेंच ऑर जावा मेथड. त्यानंतर आपण सेट्स रेट पाहिला. सेट्स रेटमध्ये आपण एका हेक्टरसाठी जर 3 हायब्रिडेड सेट्स हवे असतील तर 25,000 ते 30,000 एवढे लागतील असं म्हटलं. आणि सिंगल आयबड असेल तर 75,000 सेट्स लागतील असं आपण म्हटलं. मला वाटतं इथं आपण आलेलो आहे, भरपूर वेळ झालेला आहे. जवळपास 50 मिनिट आपण शुगरकेनचं अध्ययन तुम्ही केलेलं असेल आणि मी अध्यापन करतोय. तर आपण आज इथेच थांबूया. हा शुगरकेन कल्टिवेशनचा पहिला भाग आहे, तो आपण इथं पूर्ण करतोय. दुसरा भाग आपण येत्या बुधवारी पुन्हा शिकूया, अभ्यासूया. तोपर्यंत धन्यवाद.